ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणच्या रामबाग परिसरात पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचा मुद्दा नागपूर अधिवेशनात उपस्थित केला आहे। तसेच मारेकरी इतर साथीदारांना अटक करण्याची मागणी केली। शनिवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी विधानसभेत दुहेरी हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करत पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या गायकवाड नावाच्या आरोपीने आपल्यावर 80 कोटीहून अधिक कर्ज असल्याचे सांगितले आहे। आरोपीने हे कर्ज त्याच्या विविध साथीदारांच्या बँक खात्यात जमा केले आहे। आमदार गणपत गायकवाड म्हणाले की आजकाल लोकांची मानसिकता बदलली आहे। काही लोक संगनमत करून बाजारातून करोडो रुपयांचे कर्ज घेतात आणि नंतर खुनासारखे गुन्हे करतात। काही वर्षांनी जामीन मिळवतात, यानंतरही खटला सुरूच राहतो आणि आरोपी आणि त्याचे साथीदार आयुष्यभर जनतेच्या पैशाचा उपभोग घेत राहतात। अशा प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीच्या साथीदारांनी अटक झाली पाहिजे। तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान 2 पोलिसांचे एक पथक तयार करून त्यांच्याकडे अशा प्रकरणाचा तपास सोपवावा। अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असं तर हे जे फसवणुकीचे गुन्हे जे होतात हे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 8 दिवसाच्या आधी माझ्या मतदारसंघामध्ये दीपक गायकवाड नावाच्या माणसाने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा खून केला आणि त्यांनी जेव्हा पोलिसांमध्ये तो हे पोलिसांनी पकडला त्या टायमाला त्यांनी सांगितलं मी 80 कोटीला बुडालो म्हणून। आणि पण त्यांनी काय केलेलं अध्यक्ष महोदय की त्यांनी ते पैसे आपल्या पार्टनर लोकांच्या अकाउंटला इकडे तिकडे फिरवून ते पैसे फिरवले। आरोपी अटक झाला। आरोपी अटक झाल्याच्या नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, नंतर कोर्ट त्याला जामीन देतो आणि ते जामीन भेटल्याच्या नंतर तो आपले जे जुने मित्र असतात, जुन्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर केलेले असतात ते पैसे घेऊन तो एन्जॉय करत असतो। पण सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये भरडली जाते आणि मग अशा प्रकारे जे स्वतःला फसवणुकीचं काम करून घेतात, स्वतः त्या लोकांना आमिष देतात 10-10%, 15-15%, तर अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। आणि आता जे फसवणूक करतात आणि त्यांचे पार्टनर असतात, जोडीदार असतात, ते बाहेरच असतात आणि ते एखाद्या अधिकाऱ्याला आमिष देऊन किंवा कुठे सेटिंग लावून ते आपल्या माणसाला सोडवण्याचं काम करत असतात। ह्या अशा याच्यामध्ये जे आरोपीच्या सोबत असतात त्यांना अटक झाली पाहिजे। आणि आपल्या आता देवेंद्र भाऊंनी गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण ईओडब्ल्यूच्या माध्यमातून करू, पण आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 पोलिसांचं असं पथक बनवलं पाहिजे की असं बऱ्याच वेळा असं होतंय काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात, आमदारांचा मित्र आहे, मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामाला लावतो, असे सुद्धा खूप पैसे काढले जातात, लोकांना फसवणुकीची कामं केली जातात। तर ह्यांच्यावरती थोडी चांगली नजर ठेवून प्रश्न ह्या आपण त्यांच्यावरती नजर ठेवली पाहिजे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 अधिकारी जर आपण असे ठेवले की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये अशा काही घडामोडी घडतात किंवा अशा फसवणुकीचे कामं होतात त्याला वेगळीच आगा घातला पाहिजे। आपण असे 2 अधिकारी नेमाल का? आमदार गणपत गायकवाड यांच्या मागणीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे, पहिल्यांदा तर अशा प्रकारे जर कोणी अकम्प्लिस असेल तर त्याला आपल्याला सहआरोपी त्या ठिकाणी करता येतं, आपण ते करतो। एखाद्याच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर ते प्रोसिड्स ऑफ क्राईम होतात, त्यामुळे ते पैसे जप्त करण्याचे आणि त्यालाही आरोपी करण्याचे अधिकार हे आपल्याला त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे करण्यात येईल। दुसरं जे काही त्यांनी या ठिकाणी सांगितलं, मी आत्ताच जयंतराव देखील बोलले त्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारचं एक इंटेलिजन्स सेल आपण तयार करण्याचा प्रयत्न हा ईओडब्ल्यू मध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स करता हा निश्चितपणे करू। पण एक फार महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांकरता त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि खरंच आहे, आपल्यासोबत कोणी फोटो काढतं आणि तो फोटो कोणालाही दाखवून त्या ठिकाणी हे नवीन चालू झालंय की बाबा आम्ही यांच्या जवळचे आहोत, त्यांच्या जवळचे आहोत। अर्थात आपण काही लोकांना फोटो काढू नका असं म्हणू शकत नाही, त्यामुळे ते काही आपल्याला टाळता शक्य नाही। म्हणून मी तर म्हणजे या सभागृहाचा उपयोग करून जनतेलाच विनंती करतो की आमचे फोटो कोणी कोणासोबत दाखवले म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, एकदा जरा। आणि आता तर डीप फेकमुळे कोणाचाही फोटो कोणाही जवळ आणि कोणाही सोबत आणि कसाही काढता येतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात देखील फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, मुंबई।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.